महाराष्ट्रात लागू असलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याबद्दल काय सांगू शकाल? ढोंगी बाबा आहे, तो एखाद्याला मारत आहे, त्याची व्हिडिओ आहे तुमच्याकडे. तो मारतो आणि सांगतो की मी भूत पळून टाकणार, गायब करून टाकणार. सो दिस इज दी ॲक्ट विच इज फॉलोइंग अंडर द डेफिनेशन. आता खरंच प्रकरणच बघा, आपण जर बघायला गेलो तर तो साप दाखवायचा आणि लोकांकडनं पैसे घ्यायचा, ते दोन्ही जे कृत्य आहेत ते या कायद्याअंतर्गत येत. अशा व्यक्तींविरुद्ध जे एक्सप्लॉइट करतात लोकांना अंधश्रद्धाच्या नावाने, त्यासाठी हे कायदा आलाय. पोलीस आणि प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं? तरी अशोक खरंच असं प्रकरण आहे जिथं जे पीडित आहेत ते खूप मोठ्या संख्येमध्ये आहे, म्हणून प्रशासनाने यात SIT दाखल केली आहे. परेड जेव्हा झाली तेव्हा त्यांना व्हिडिओज भेटले, हो, तेव्हा तिथं ब्लॅक मॅजिक काहीतरी चालू होतं हे त्यांना पुरावा भेटला का? नाही. याचा अर्थ असे का त्याला शिक्षा होऊ शकत नाही? असं नाहीये. अघोरी कृत्यांमध्ये नरबळीसारख्या घटना सुद्धा समोर येतात. त्यामध्ये मी एक केस बघितला होता जिथं एका वडिलांनी आपल्या छोट्या मुलीचा नरबळी दिली होती. का? तर तो यशस्वी होणार म्हणून. आरोपी आपल्या बाजूने कुठले मुद्दे मांडू शकतो? तो मॉब्ड आहे असं घेऊ शकतो एक डिफेन्स. सॉरी पण लोक घाबरतात. त्यांना खरं वाटतं हे गोष्टी की आम्ही कशाला जाऊ, आमच्यावर काहीतरी लागेल. व्हिडिओमध्ये सर्व दिसतंय, पण ती बाई येऊन बोलते ना, माझ्यासोबत असं काही झालं नव्हतं. तर मग अशोक खरात प्रकरण राज्यामध्ये प्रचंड तापलेलं आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं विकृत मानसिकता या खरात प्रकरणामुळे समोर आली. या खरातनं जादूटोणा, भविष्य सांगणं, अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक केली. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी यासाठी चौकशी सुद्धा नेमली गेलेली आहे. परंतु खरंच नाही, याआधी सुद्धा अनेक प्रकरणं जी आहेत ती समोर आली होती. परंतु कायद्याचा धाक नसलेल्या लोकांनाही या प्रकरणं वाढताना पाहायला मिळत आहेत. परंतु कायद्यामध्ये अशा अंधश्रद्धा, जादूटोणा आणि अघोरी प्रकरणांविरोधी कायदा सुद्धा आहे. याच कायद्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या कायद्याच्या पंचनामा या सिरीजमधून. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेश गुप्ता. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं कायद्याचा पंचनामा या आपल्या सिरीजमध्ये. सर, काय सांगाल, अंधश्रद्धा आणि जादूटोणा याविरोधी भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कायदे आहेत? फर्स्ट ऑफ ऑल लिली थँक्यू, धन्यवाद. आता आपल्या पूर्ण देशात 8 का 12 राज्य आहेत ज्यामध्ये असे कायदे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ॲक्ट म्हणजे नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूली कायदा आहे. ते 2013 मध्ये अंमलबजावणीमध्ये आला. त्यामध्ये एक शेड्यूल दिलेला आहे. त्या शेड्यूलमध्ये काय काय गोष्टी या कायद्यामध्ये येतील हे क्लिअर कट दिलेलं आहे. तर 8 ते 12 राज्य आहे. बिहार पहिलं राज्य होतं हे ब्लॅक मॅजिक ॲक्ट आणल्यानंतर. त्यानंतर हळूहळू गुजरात पण आता येत आहे. महाराष्ट्रात लागू असलेल्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याबद्दल काय सांगू शकाल? आता त्या कायद्याबद्दल जर मी सांगायला गेलो तर छोटासाच कायदा आहे, एवढा काही मोठा नाही आहे. पण त्यामध्ये जे शेड्यूल आहे कलम 2(1)(ब) मध्ये, त्या शेड्यूलमध्ये ॲक्ट दिलेले आहेत का कुठले कुठले ॲक्ट मोडतील या कायदा बसवण्यासाठी. तर त्यामध्ये आता खूप लोकांचा गैरसमज आहे का हे फक्त अंधश्रद्धा आहे म्हणून हे कायदा अंमलबजावणीत आला, असं नाही आहे. तर हे कायदा का आला तर जे लोक अंधश्रद्धाच्या नावाने लोकांना घाबरवतात, एक्सप्लॉइट करतात, पैसे घेतात. त्या खरंच प्रकरणच बघा, आपण जर बघायला गेलो तर तो साप दाखवायचा आणि लोकांकडनं पैसे घ्यायचा, किंवा काहीतरी तो ड्रिंक ओशो जेल म्हणून काहीतरी तो ड्रिंक द्यायचा लोकांना प्यासाठी. तर ते दोन्ही जे कृत्य आहेत ते या कायद्याअंतर्गत येतात. प्लस एखादा माणूस, एखादा व्यक्ती जर त्याला प्रोत्साहन देत असेल तर त्यालाही शिक्षा आहे कलम 3 मध्ये. कलम 3 काय? आता 2 मध्ये डेफिनेशन्स आहेत की कशाला तुम्ही अंधश्रद्धा म्हणणार, कशाला तुम्ही सांगणार की हे जे कायदा आहे ते ब्लॅक मॅजिकमध्ये येतं. ते 2(1)(b) मध्ये दिलं आहे की जे शेड्यूलमध्ये आहे ते ॲक्टमध्ये कव्हर होतील. त्यानंतर कलम 3 मध्ये त्याचा पनिशमेंट दिला आहे. तर ज्याची शिक्षा किती आहे तर 7 वर्ष आहे. FIR होऊ शकते आणि नॉन बेलेबल आहे, म्हणजे अजामीनपत्राचा गुन्हा आहे. तर यात कलम 3 मध्येच जर एखादा कोण त्याला प्रोत्साहन देत असेल, समजा एखादा माणूस पॅम्पलेट बनवतो आणि सांगतो की तुमच्याकडनं हे दूर होईल, किंवा तुम्ही कॅन्सरचा उपचार नका घेऊ, आमच्याकडनं या, आम्ही उपचार करू आणि तुम्हाला बरं करू. तर हे दिस इज अबेटमेंट. तुम्ही प्रोत्साहन सुद्धा देऊ शकत नाही. तर हे कलमच्या खाली FIR दाखल करता येतो कलम 3च्या अंतर्गत.
आता त्याच आणि अबेटमेंट पण 3 मध्येच आहे. म्हणजे कोणाला प्रोत्साहन करणं, इन्स्टिगेट करणं. ओके. आता त्याच कायद्यामध्ये, सेम कायद्यामध्ये अजून एक तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे का प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये एक व्हिजिलन्स ऑफिसर असेल. तो रेड मारू शकतो हं. तिथं जाऊन. आणि जर रेड करताना त्याला काही सापडलं नाही, तर तुम्ही त्याला प्रॉसिक्यूट नाही करू शकत. त्याला ते प्रोटेक्शन आहे. की ठीक आहे, मी रेड केलं पण मला काही सापडलं नाही, तर तुम्ही ऑफिसर विरुद्ध काय कायदा किंवा कार्यवाही नाही करू शकत. तर त्याला पॉवर आहे. तो रेड मारू शकतो, सीज करू शकतो विथआऊट एफ-आय-आर हं. आणि नंतर मग तो गुन्हा दाखल करू शकतो. हे थोडक्यात कायद्याबद्दल मी आपल्याला सांगितलं. आता जादूटोणा किंवा अघोरी कृत्याविरोधी एखादं प्रकरण असेल, कायदेशीरदृष्ट्या हे प्रकरण सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे आवश्यक असतात? आता पुरावे सांगणं 1-2 शब्दात कठीण आहे. हं. पण पुरावे जर म्हणायला गेलो आपण, तर जसं मी तुम्हाला कायद्याचा एक थोडक्यात सांगितला, त्या कायद्यामध्ये जर ते बसत असेल, समजा एक्झाम्पल मी तुम्हाला हं. सांगितलं पॅम्पलेटबद्दल. हं. तर त्या पॅम्पलेटचं जर तुमच्याकडे कॉपी असेल, ते कॉपी जर तुम्ही चार्जशीटमध्ये जोडलं असेल, दोषारोप पत्रामध्ये, हो. तर ते पुरावा सफिशियंट आहे. किंवा आय विटनेस आहे. आय विटनेसनी बघितलंय, असं-असं होत होतं. त्याला ऑब्व्हियसली काहीतरी कॉरॉबरेशन लागेल, हा वेगळा भाग आहे. पण 1-2 शब्दात सांगणं का हाच एव्हिडन्स असेल, तर तुम्ही एखाद्याला शिक्षा देऊ शकता, असं म्हणणं बरोबर नाही राहील. बिकॉज प्रत्येक केसमध्ये, प्रत्येक खटल्यामध्ये, प्रत्येक बाबी असतात, प्रत्येक फॅक्ट असतात, जे वेगवेगळे असतात मॅडम. पण आपल्याला ते शेड्यूल बघायला पाहिजे. हं, एखादा हं. सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. हं. उदाहरणार्थ एखादा ढोंगी बाबा आहे. तो एखाद्याला मारतो. मारत आहे. हं. त्याची व्हिडिओ आहे तुमच्याकडे. तो मारतोय आणि सांगतोय, की मी भूत पळवून टाकणार, गायब करून टाकणार. सो धिस इज दी ॲक्ट व्हिच इज फॉलोइंग अंडर द डेफिनेशन. त्या शेड्यूलमध्ये क्लिअर लिहिलं आहे, का तुम्ही असं बीट वगैरे नाही करू शकत. नाही करू शकत. तर तुमच्याकडे जर व्हिडिओ असेल, तर ती व्हिडिओ तुम्हाला कशा जप्त करायला पाहिजे? प्रायमरी एव्हिडन्स आहे का सेकंडरी आहे? आता काही लोकं फक्त सीसीटीव्ही पेनड्राईव्हमध्ये कॉपी करतात, घेऊन टाकतात. हॅश व्हॅल्यू काढत नाही, सर्टिफिकेट काढत नाही. कायद्याचे बाब राहिले. हं, हं. तर तशा केसमध्ये डी जप्त करायला पाहिजे. डी जर जप्त केला तर दॅट बिकम द प्रायमरी एव्हिडन्स. आता या गोष्टीमध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत, हे खूप महत्त्वाचं आहे. पोलीस आणि प्रशासन तुम्ही आता उल्लेख केला, ते कशा पद्धतीनं काम करतं अशा प्रकरणांमध्ये? तर आपण अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख जर केला, अशोक खरात प्रकरणामध्ये एस-आय-टी गठीत केली, कारण की अर्थातच हे प्रकरण प्रचंड मोठं आहे. त्याचा आवाका मोठा आहे. परंतु इतर अशा अनेक प्रकरणांमध्ये पोलीस आणि प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं? ते सांगितलं मॅडम. आता हं. त्यात 2 गोष्टी आहेत. एक तर एफ-आय-आर जेव्हा दाखल होते, गुन्हा नोंद होतो. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस तिथे जातात, तपास करतात, रेड करतात. जे मुद्देमाल असेल ते सीज करतात. सीज केल्यानंतर पुरावा गोळा करतात आणि दोषारोप पाठवतात. एक हा प्रकरण राहिला. हं. दुसरं प्रशासन जर आपण बघायला गेलं मॅडम, तर हे अशोक खरात असं प्रकरण आहे जिथं जे पीडित आहेत ते खूप मोठ्या संख्येमध्ये आहे. म्हणून प्रशासनाने यात एस-आय-टी दाखल केली आहे. आणि जर गरज पडेल, तर मला विश्वास आहे का प्रशासन अजून कठोर स्टेप्स घेतील आणि योग्य ते कार्यवाही करतील. पण प्रत्येक मॅटरमध्ये एस-आय-टी बसवणं हे योग्य नाहीये योग्य नाही. किंवा पॉसिबल पण हं, नाहीये. हं, हं. तर असे पण खूप प्रकार आहेत. मी आपल्याला सांगेनच उदाहरणार्थ, ज्यात अँटी ब्लॅक मॅजिकचे खूप सारे गुन्हे दाखल झालेत. 2025 मध्ये कमीत कमी 10-12 गुन्हे दाखल झालेत. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, हं. पुण्यामध्ये. हे प्रमाण पहिलेपासूनच होतं मॅडम. हं. पण हे ॲक्ट आला 2013 मध्ये. 13 नंतर पण त्याची अंमलबजावणी एवढा काही जोरात चालू नव्हती. पण आता हल्ली हे प्रकार खूप आपल्याला बघायला भेटत आहे. तर एक हे प्रकार झाला. दुसरा एफ-आय-आर दाखल न झाला असेल तरी मी आपल्याला सांगितलं, की पोलीस ऑफिसर तिथं जाऊ शकतात, रेड करू शकतात. जे काही त्यांना सापडेल ते जप्त करू शकतात आणि मग ते गुन्हा दाखल करून कार्यवाही करतील आणि दोषारोपपत्र दाखल करतात. आता या प्रकरणामध्ये आपण उल्लेख केला, की पुरावे गोळा केल्यानंतर एफ-आय-आर वगैरे दाखल होते. परंतु अशा जी जर रेड केलं असेल तर. रेड केलं असेल तर. पण जर जादूटोणा किंवा अघोरी कृत्य करताना विरोधात आपल्याला पुरावे गोळा करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात? जर पुरावेच आपल्या डोळ्यासमोर नसतील किंवा एखादं एफ-आय-आर दाखल असेल, एखादी पीडित आपल्याकडे आली असेल, परंतु त्या विरोधात आपल्याकडे पुरावे असे नाहीत, सबळ पुरावे, तेव्हा कशा पद्धतीच्या अडचणी येतात? आता उदाहरणार्थ खरात प्रकरणच बघा ना. हं. त्यात काय रेड जेव्हा झाली, तेव्हा त्यांना व्हिडिओज भेटले. हो. तेव्हा तिथं ब्लॅक मॅजिक काहीतरी चालू होतं हे त्यांना पुरावा भेटला का? नाही. याचा अर्थ असा आहे का त्याला शिक्षा होऊ शकत नाही? हं. असं नाहीये. तर जी पीडित महिला आहे, हे साक्ष देतील, तर कोर्ट बघील ह्यांच्या साक्षमध्ये किती
डायल्युशन आहे का, हे खरं बोलतायत का खोटं बोलतायत. जर एखादा पीडित महिला नी गंभीरपणे साक्ष दिला तरी गुन्हा सिद्ध होऊ शकतो. कारण की एक माणूस तो लिंबू आणि जे काय असतं ब्लॅक मॅजिकमध्ये तो काही नेहमी ठेवेलच हे योग्य नाहीये, किंवा जेव्हा पोलीस रेड करायला जातील तेव्हा त्यांना भेटेलच असं नाहीये. पण साक्षीदारांच्या स्टेटमेंटमध्ये कुठं ना कुठेतरी पोलिसांच्या तपासात हळूहळू ते गोष्टी भेटतात. एकाकडे व्हॉइस कॉल असेल, रेकॉर्डिंग असतील, फोन कॉल्स असतील, किंवा मी एक मॅटर हँडल केला होता. त्यामध्ये काय होतं, आपल्याकडे काही पुरावा नव्हता. मी फिर्यादीतर्फे होतो. त्यामध्ये जो कोण ढोंगी बाबा होता त्यांनी ते लिस्ट पाठवली होती. हम्म. त्या लिस्टमध्ये ते काळा धागा आण, कपूर आण, मगच तुझ्यावर जे संकट आहे ते जाईल. आणि दॅट मॅन वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. ओ. तर यामध्ये हे पण मोडतो हा. एखाद्याला जर तुम्ही प्रिव्हेंट करत असाल का हम्म. तू योग्य ते उपचार डॉक्टरकडनं न घेता आमच्याकडे ये, हम्म. मी तुझा सर्व जे काही संकट आहे, जे तुझा रोग आहे, मी गायब करून गायब देणार, करून देणार. तरी हे गुन्हा या कायदा अंतर्गत मोडतो. तर पुरावा डिपेंड करतात, पण ओरल पुरावा जरी असेल एखादा साक्षीदारचा, आणि इफ दॅट इज इन्स्पायरिंग कॉन्फिडन्स, तर दॅट इज ऑल्सो सफिशियंट. आता आपण खरात प्रकरणाकडे थोडंसं वळूया. खरात प्रकरणामध्ये अनेक पीडित आता 10 गुन्हे त्याच्यावरती आतापर्यंत दाखल झालेले आहेत गेल्या 10 दिवसांमध्ये आपण पाहिलं तर. त्याच्यामध्ये लैंगिक शोषणाचा आहे, जादूटोणा केल्याचा आहे, जमिनी बळकावल्याचा त्याच्यावरती आरोप आहे, बंदुकीचा धाक दाखवून तो लोकांची फसवणूक करत होता. या सगळ्या अशा विविध कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तर असे कोणते कायदे त्याला लागू होऊ शकतात अशोक खरातला या प्रकरणामध्ये? अशोक खरातच्या प्रकरणमध्ये फक्त हे कायदा लागू झालेला नाहीये. हम्म. त्यामध्ये BNS सुद्धा लागू झालाय. कलम 64 म्हणजे पहिलेचा 376 भादवी कलम, म्हणजे आपला IPC IPC. 376, बिकॉज तो एक्सप्लॉइट करत होता सेक्शुअली लोकांना, बरोबर. तर त्यामध्ये आताचा 64 BNS सुद्धा लावण्यात आलेला आहे. आणि जे त्यांनी चिटिंग वगैरे केलंय त्यासाठी 318 कलम आहे आता BNS मध्ये, आणि पहिलेचा 420 आहे भादवी कलम. तर या अंतर्गत त्याच्यावर कारवाई चालू आहे. आणि जेव्हा पोलिसांना योग्य भासेल किंवा त्यांना गरज भासेल तेव्हा ती लोक आणखीन कलम ऍड करू शकतात त्यात. मग फक्त या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल नाहीये. 420 म्हणा, आताचं 318 म्हणा BNS, 64 BNS हे सुद्धा त्याच्यावर दाखल झालेलं आहे. जर एखादा व्यक्ती स्वतःला साधू म्हणून घेत असेल किंवा मी बाबा आहे असं म्हणून घेत असेल तर कायद्याने त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते? फक्त एखादा माणूस स्वतःला बाबा जर म्हणत असेल हम्म. तर या अंतर्गत येणार नाही. बिकॉज कलम 12 मध्ये एक्सेप्शन आहेत, हम्म. की तुम्ही जर एखादा पूजा करत असाल, नॉर्मल तुमचं ते फेथ आहे, तुमचा ते विश्वास आहे, एखादा जर तुम्ही पूजा करत असाल ना, तर त्याला हे कायदा लागू नाहीये. हम्म. मग एखाद्याने बाबा म्हणावा, अघोरी बाबा म्हणावा, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही त्या अंतर्गत लोकांना सांगणार मी जादू करेल, मी तुझ्यातलं भूत पळवेल, हम्म. तुझ्यात हे संकट आहे, मला एवढे पैसे दे, हे पूजा करून तुझं जे रोग आहे ते तू आरोग्य होणार, तर मग तो या अंतर्गत बसेल, या कायद्या अंतर्गत. आता अशा प्रकरणांमध्ये जादूटोणा असेल किंवा अघोरी कृत्यांमध्ये नरबळीसारख्या घटना सुद्धा समोर येतात. अशा घटनांकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहता? मॅडम, आय एम व्हेरी सॉरी टू से, बट हे नरबळी प्रकार एवढा इट इज सो बॅड. आणि लोक एवढे अंधविश्वास कसे, हाऊ दे बिलीव्ह, आय डोंट नो. अंधश्रद्धामध्ये आणि हे नरबळी जे प्रकार आहे त्यामध्ये मी एक केस बघितला होता जिथं एका वडिलांनी आपल्या छोट्या मुलीचा नरबळी दिली होती. का? तर तो यशस्वी होणार म्हणून. तर त्याच्यावर 302 मर्डरची केस तर लागलीच होती. प्लस या अंतर्गत सुद्धा त्याला सुप्रीम कोर्टपर्यंत बेल भेटली नव्हती. तो आताही जेलमध्ये आहे. पण एक छोटीशी बाळ ती या अंधश्रद्धामुळे गेली बघा. आता त्याचा पश्चाताप आहे, पण ते पश्चाताप होऊन काही फायदा नाहीये ना. पण नरबळी हे खूप भयंकर आहे अंधश्रद्धामध्ये. या पूर्ण कायद्यामध्ये हे नरबळी जेव्हा प्रकार आपण बघतो, दिस इज व्हेरी पॅथेटिक, व्हेरी बॅड. हे सोसायटीच्या विरुद्ध आहे. तर असे जे ढोंगी बाबा हे करायला लावतात त्यांना म्हणजे काहीतरी शासनाने, प्रशासनाने या कायद्याअंतर्गत त्याचा जे शिक्षा आहे ते वाढवायला पाहिजे.
हे फक्त 7 वर्ष न करण्यापेक्षा त्याला बायफर्केट करून हम्म. नरबळीला वेगळं शिक्षा द्यायला पाहिजे, असं हा. माझा वैयक्तिक मत आहे. पण नरबळीचं एखाद्या बाबाने सांगितलं, नरबळी दिला गेला, त्याच्यानंतर त्या बाबावरती 302चा गुन्हा दाखल होतो येस 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 संबंधित 302 बाबावर. 302 दाखल होतोच. हम्म. प्लस ॲडिशनली एक कलम 3 जे मी तुम्हाला बोललो हम्म, हम्म, हम्म. आणि अबिटमेंट ते एक एक्स्ट्रा ॲड होतो त्यात. पण माझं असं वैयक्तिक मत आहे का नरबळीला याच कायद्यामध्ये तुम्ही कलम वाढवा ना, शिक्षा वाढवा ना. हम्म. फक्त 7 वर्ष न ठेवणं म्हणजे मला तरी योग्य वाटत नाही. अर्थात. म्हणजे बायफर्केशन करायला पाहिजे हम्म. नरबळीला आणि ब्लॅक मॅजिक या दोघांना. आता जादूटोणा किंवा अघोरी प्रकरणांमध्ये जो आरोपी असतो, म्हणजे जो कोणी बाबा असेल तो, त्याच्यासोबत इतर सहकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई होते का आणि कशा पद्धतीची कारवाई होते? कोणते कलम त्यांना लागू होतात? म्हणजे आपण जे बघतो बाबांच्या सोबत एखादा त्यांचे शिक्षक हम्म. अरे चेले-चपाटी असतात. हो. ते चेले-चपाटींवर सुद्धा हा गुन्हा दाखल होतो. बिकॉज ते काय करतात, आता यात अजून एक आहे मॅडम, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जर बोलत असेल, हम्म. "अरे हा बाबा खूप छान आहे हां, हम्म, याच्याकडे जा, हम्म, तुझं सर्व निर्वाण होईल, हम्म, तुझा दुःख निर्वाहन होईल." हम्म. आणि जर तो माणूस गेला, तर ज्यांनी पाठवलाय त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. अबिटमेंट हा. खाली. कलम 3 च्या अंतर्गत. आता अशा प्रकरणांमध्ये पीडिता असेल किंवा साक्षीदार आहे, ते बऱ्याचदा मागे हटण्याची सुद्धा शक्यता असते. अशा वेळी केस मजबूत ठेवण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे? पोलीस जनरली हम्म. 164 चा जबाब घेतात. हम्म. आता 164 चा जबाब काय? तर एक जबाब पोलीस स्टेशनमध्ये नोंद होतो. अजून एक जबाब जे मेहरबान मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे जज साहेबांसमोर रेकॉर्ड होतो. ते ओथवर होतो. ओथ म्हणजे शपथपत्रावर. तर जर पुढे जाऊन त्या स्टेटमेंटवरनं जर ते पाठीमागे घेण्याची जर शक्यता होत असेल, तर त्यांना शिक्षा सुद्धा होऊ शकते. आपण ज्याला हॉस्टाईल विटनेस म्हणतो. हॉस्टाईल विटनेस. तर हॉस्टाईल विटनेसला काही लोकं सिरियसली घेत नाही. पण त्याला कायद्याअंतर्गत तुम्हाला शिक्षा देता येतो. कारण की त्यांनी शपथपत्रावर काहीतरी वेगळं म्हटलंय. हम्म. आता कोर्टात जर ती परत मागे घेत असेल, तर तुम्ही शिक्षाचा धाक दाखवून सांगू शकता का तुम्ही पाठीमागे होऊ नका. कारण की तुम्ही बरोबर बोललात. यामध्ये लोकांना सुद्धा परत एक कुठेतरी मनात वाटतं, की हे आमचे बाबा होते, आमचे गुरु होते. आम्ही जर हम्म. त्यांच्या विरुद्ध गेलो, तर आमचा काहीतरी वाईट होईल. अशी बोलणारे खूप लोकं असतात त्यांना डोक्यात टाकणारे. तर खूप जास्त प्रमाणाने चान्सेस आहेत का ते लोकं परत त्यांचं स्टेटमेंट घेऊ शकतात. त्या गोष्टींमध्ये हे त्यांना सांगायला पाहिजे. जे मेहरबान पब्लिक प्रॉसिक्युटर असतील, सरकारी वकील त्यांना हे गोष्ट दाखवून म्हणजे ते यशस्वीपणे केस त्या बाबाच्या विरुद्ध चालवू शकतात. आता अशा प्रकरणांमध्ये आरोपी आपल्या बाजूने कुठले मुद्दे मांडू शकतो कोर्टामध्ये आपल्या बचावासाठी? पहिली गोष्ट ते हे बोलू शकतात, की जे हम्म. फुटेज आहे, त्यामध्ये चेन ऑफ कस्टडी असतं. हम्म. मी तुम्हाला जसं म्हटलं. एखादा व्हिडिओ फक्त आला, ते व्हिडिओ खरं आहे असं होत नाही. सिद्ध करावा लागतो. तो मॉफ्ड आहे असं घेऊ शकतो एक डिफेन्स. हम्म. दुसरा डिफेन्स घेऊ शकतो का हे सर्टिफिकेट नाहीये. हॅश व्हॅल्यू घेतलं नाहीये. टॅम्परिंग आहे. फॉरेन्सिकमध्ये जेव्हा कॅरियर घेऊन जातो त्या हम्म. फुटेजला, हम्म. तर त्यामध्ये कुठेतरी छेडछाड केली असेल, तर टॅम्परिंग ऑफ व्हिडिओ फुटेज वगैरेचा बेनिफिट घेऊ शकतो. आणि दुसरे साक्षीदार काय बोलतात कोर्टात येऊन हा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. समजा एक उदाहरण सांगतो. व्हिडिओमध्ये सर्व दिसतंय. पण ती बाई येऊन बोलते, "नाही, नाही माझ्यासोबत असं काही झालं नव्हतं." हम्म. तर मग असे खूप काही बाबी जे जेव्हा विटनेस येतील, तेव्हा त्याचा फेट डिसाईड होईल. आता अशा प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तीला कशा पद्धतीचं संरक्षण मिळू शकतं? म्हणजे आपण खराब प्रकरण पाहिलं तर खराब प्रकरणाचे अनेक व्हिडिओ समोर आले. त्याच्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे माध्यम म्हणून आम्ही काळजी घेतो की ते व्हिडिओ व्हिडिओ ब्लर केले पाहिजे. पीडित व्यक्तीनं जी आहे तिचा चेहरा दिसला नाही पाहिजे किंवा त्याची ओळख पटली नाही पाहिजे. परंतु सोशल मीडियावरती ते व्हिडिओ सर्रासपणे चालवले जातात. म्हणजे त्या पीडित व्यक्तीचा सुद्धा चेहरा दिसतोच दिसतो. अशा प्रकरणांमध्ये कायद्याकडून त्या व्यक्तीला कशा पद्धतीने संरक्षण दिलं जातं? मी त्याबद्दल बोलणार होतो. आय एम स्ट्रिक्टली अगेन्स्ट धीस व्हिडिओज. हम्म. बिकॉज आपल्या पहिले जे आय-पी-सी होतं, त्यामध्ये 228 अ म्हणून एक कलम आहे. 228 अ. हम्म. त्यामध्ये तुम्ही रेप व्हिक्टिमची आयडेंटिटी डिस्क्लोजच करू शकत नाही. कुठलंही तुम्ही नाव सुद्धा लिहू शकत नाही. अर्थात. तुम्हाला एक्स म्हणून हम्म. किंवा ए-बी-सी म्हणून त्याला रेफर करायला पाहिजे.
पण हे जे सोशल मीडियामध्ये चालू आहे, एकतर त्या विक्टिमची आयडेंटिटी सर्वांना दिसते. तुम्हाला वाटतं ती पुढे येऊन काय बोलणार? तर माझा सर्वांना एक विनंती असेल सोशल मीडियांना, की जर तुम्ही ते काही व्हिडिओ पोस्ट करत असाल, तर प्लीज ब्लर करून करा. हं. त्याला त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आय डोंट नो प्रशासनाने का केलं नाही आतापर्यंत. पण लीगली स्पीकिंग त्यांच्यावर एफ-आय-आर व्हायला पाहिजे. जर ते लोकं असे व्हायरल करत असतील बिकॉज दे आर डिस्क्लोजिंग द आयडेंटिटी ऑफ द विक्टिम. दे कॅनॉट डू दॅट. इट इज अन ऑफेन्स. आता वकील म्हणून प्रॅक्टिस करत असताना अशी काही प्रकरणं तुमच्यासमोर अर्थात आली असतील, की जी ह्या अंधश्रद्धाच्या दादुरुणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होते किंवा अ, नाही का ते खूप हार्मफुल आहे. अशा अशा काही घटना? अशी खूप सारी घटना आहेत आणि खूप सारे केसेस जे मी हँडल केल्या आहेत, नो डाउट. अशा मॅटरमध्ये मी जास्त करून फिर्यादीच्या बाजूने असतो आणि 2-3 केसेस तुम्हाला मी सांगतो. एक खपोलीमध्ये एक बाबा होता. त्याचं नाव सांगत नाहीये. त्याचं नाव बाबा जान म्हणून नॉर्मली बोलतात. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. एक सांताक्रूझ मुंबईमध्ये, एक खपोली रायगडमध्ये. हं. खालापूर पोलीस स्टेशनमध्ये रायगडमध्ये. त्या दोन्हीमध्ये तो बाबा काय करायचा, तर पीडित ज्यांच्या जे डिव्होर्सी असतात बघा, ज्यांचा घटस्फोट चालू आहे. हं. त्या मुलींना तो टार्गेट करतो, त्यांना बोलवतो आणि त्याने असे कृत्य केलेत का मी तुमच्यासमोर सांगू शकत नाही. पण तो एक धागा घेतो, त्या धाग्याला जाळतो आणि मग त्यांना सांगतो, की तुम्ही तुमच्या गुप्तांगमध्ये हे टाका आणि त्यांच्यासोबत तो रेप करतो. अँड ही सो हॉरिबल का त्यांनी सांताक्रूझमध्ये मेडिकल रिपोर्ट कूपर हॉस्पिटलचा सुद्धा मॅनिप्युलेट केला होता. हो. जेव्हा आम्ही अर्ज दिला पोलीस स्टेशनमध्ये का हे मॅनिप्युलेट झालंय, त्यांनी हॅमर इन्सर्ट केलं होतं. हे निर्भया 2 सारखं प्रकरण आहे. त्यात त्यांनी हॅमर इन्सर्ट केलं होतं आणि मेडिकलमध्ये नील आला होता. त्यानंतर आम्ही कंप्लेंट केला कूपर हॉस्पिटल विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये. त्यानंतर कूपर हॉस्पिटलनी परत मेडिकल त्याचा रिलीज केला. त्यामध्ये असं दिसलं दॅट हार्ड ऑब्जेक्ट वॉज इन्सर्टेड. सो दिस इज काइंड ऑफ पीपल हे बाबा वगैरे. माझा तर विनंती आहे की लोकांना दूर राहायला पाहिजे. बिकॉज हे तुम्हाला गंडवायलाच बसलेत. हे फसवणूक करण्यासाठीच बसलेत. हे किती पैसे कमवतात बघा ना. आता हे खरंच प्रकरण बघा तुम्ही. तो किती 10 लाख का 15 लाख रुपये घ्यायचा. एक काहीतरी तो त्यांना द्यायचा सर्वांना. आणि पॉलिटिशियन लोकं पण जायचे आणि घ्यायचे. आय एम रिअली शॉक्ड. कसं काय? म्हणजे आपल्या देशात अंधश्रद्धा एवढा वाढलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे, ज्यामध्ये नरेंद्र दाभोळकर साहेबांचा मृत्यू झाली मॅडम. त्यानंतर हे कायदा आला आपल्या महाराष्ट्रामध्ये. हं. त्याच्या अगोदर कायदाच नव्हता. तर त्यांचा तरी एक रिस्पेक्ट ठेवून लोकांनी अंधश्रद्धा जरा दूर करायला पाहिजे. आता अंधश्रद्धा किंवा चुकीच्या धार्मिक विधींमुळे या अशा घटना समोर येतात. लोकांवरती म्हणजे समाजावरती या प्रकरणांमुळे कुठल्या पद्धतीचे परिणाम होतात? ॲज अ वकील म्हणून तुम्ही काय सांगाल? त्यातले 2 प्रकारचे लोक आहेत मॅडम. हं. एक प्रकारचे जे लोक आहेत, की अंधश्रद्धा त्यांच्या जन्मांपासून आहे. हं. तुम्ही त्यांना कितीही शिकवला, सांगितला, तरी ते अंधश्रद्धेच्या बाहेर येणार नाही. हं. नुकताच कोणाला जरी आजार जरी झाला असेल, किमान सर्दी खोकला जरी झाला असेल मुळात, तर ते लोकही बाबाकडे जातात उतारा वगैरे करण्यासाठी, की बाबा याला सर्दी झालाय काहीतरी बघा. तर अशा लोकांना आपण काही समजू शकत नाही. काही जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यावर आता परिणाम होत आहे. ती लोक या गोष्टींपासून जरा लांब जात आहेत हळूहळू. थोडासा वेळ लागेल ऑब्व्हियसली. हे जेव्हा प्रकरण लोकांसमोर आलं आहे, अजून आय थिंक वसईमध्ये अजून एक बाबाला पकडला गेला आता 1-2 हो. दिवसा अगोदर. ऋषिकेश वैद्य. येस, ऋषिकेश वैद्य म्हणून. तर हे हळू लोकांना जरा अवेअरनेस वाढतोय. आय थिंक लोकं हळू त्याला करतील, की एक अंधश्रद्धेवर त्यांना विश्वास नाही ठेवायला पाहिजे. आपण असं म्हणतो, पण बऱ्याचदा पोलीस प्रशासन म्हणा किंवा प्रशासनाकडून दुर्लक्ष होतं का? कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये काळूबाईचा डोंगर हं. फेमस आहे. तिथे काही व्हिडिओज आपण पाहतो सोशल मीडियावरती. त्या मंदिराच्या पाठीमागे एक डोंगर आहे. त्या डोंगरावरती खूप अशी झाडं आहेत, ज्या झाडांवरती बाहुल्या, फोटोज, लिंबू हं. अशा सगळ्या गोष्टी आहेत. सर्रासपणे त्या गोष्टी होतात. परंतु त्याकडे प्रशासनाचं काहीतरी दुर्लक्ष होतं का? असं वाटत नाही? दुर्लक्षच आहे ना मॅडम, नाहीतर एफ-आय-आर झाली असती की नाही. हो. मी जसं सांगितलं आपल्याला व्हिजिलन्स ऑफिसर आहे. ते रेड मारून स्वतः पोलीस फिर्याद देऊ शकतात त्यात. हं. तुम्ही अज्ञान माणसांविरुद्ध एफ-आय-आर करा, नंतर चौकशी करा, तपास करा. मुळात कसे मॅडम लोकं घाबरतात. हं. सॉरी पण लोकं घाबरतात. त्यांना खरं वाटतं हे गोष्टी, की आम्ही कशाला जाऊ, आमच्यावर काहीतरी लागेल.
हां. पण मुळात हे लोकांच्या डोक्यातनं जायला पाहिजे का असं काही नाहीये. तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तर तुमचं बरोबर आहे. प्रशासनाचं हे दुर्लक्षच आहे ना. नाहीतर एफ-आय-आर झाली असती आतापर्यंत. आता अशा प्रकरणांमध्ये महिला किंवा दुर्बल घटकांवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होताना पाहायला मिळतो का? किंवा टार्गेटेड ऑडियन्सच तो असतो का? हो. 90% हं. 2 व्हिक्टिम आहेत त्यात. 2 पीडित आहेत. एक पैसावाला माणूस, हो. त्याची फसवणूक होते. पण त्याची फसवणूक मॉनिटरी असते. हं. पैशांची फसवणूक होते. पण जी मुली आहेत, त्यांचं लैंगिक शोषण होतं आणि खूप म्हणजे आसाराम बापूपासून बघा ना मॅडम, राम रहीम बघा, एवढ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या आपल्या देशात. पण काही दिवसांनी मीडिया शांत, सर्व शांत होऊन जातात आणि लोकं विसरून जातात. नाहीतर जेव्हा आसाराम बापू आतमध्ये गेले किंवा हे राम रहीम आतमध्ये गेले, तेव्हा लोकांना समजायला पाहिजे हे काय चालू आहे आणि त्याने या लोकांपाशी दूर राहायला पाहिजे. पण खरंच प्रकरण बघितल्यानंतर सर्वांना धक्का बसलाय. का हं. एवढं कसं काय पीडित व्यक्ती आहेत आणि ते काहीच बोलत नव्हते? मी असंही ऐकलंय का त्याच्या ऑफिसमध्ये एक माणूस काम करत होता. त्यांनी नीरज जाधव. नीरज जाधव. त्यांनी ते व्हिडिओ कॅप्चर केला आणि तो ब्लॅकमेल करत होता खरतनं. आणि खरतनी काही पैसे दिले नाही त्याला 5 कोटी. मग तो माणूस त्या व्हिक्टिम म्हणजे ते पीडितांकडे त्यांनी मागणी केली. ब्लॅकमेल करायला गेलो. मग ते पीडितांनी बाबाला सांगितलं म्हणजे तो खरतला जाऊन सांगितलं, हं. की "तो बघा आम्हाला ब्लॅकमेल करतोय." म्हणजे दे वर ओके ऑर व्हॉट विथ धिस. मग त्यानंतर खरातनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार केली का हा खंडणी करतोय. मग त्याचा सखोल तपास झाला आणि मग उघडकीस आलं सर्व गोष्टी. आता आपण कायद्यांविषयी बोलतोय. अंधश्रद्धा असेल, जादूटोणा असेल, अघोरी प्रकार असेल, ब्लॅक मॅजिकसारखं. पण हे सगळे कायदे असूनही हे प्रकार का थांबत नाही? काय वाटतं? आता बघा मॅडम, मर्डरसाठी पण कलम आहेत, हं. पण मर्डर थांबतोय का? हं. नाहीये. हे सोशल एव्हिल आहेत. याला आपण जास्त करून म्हणजे या कायद्याबद्दल सांगतोय मी. आपण जर लोकांना हळू लोकांना जर सांगत गेलो आणि जर त्यांना माहीत पडलं, की हे सर्व अंधश्रद्धा आहे. तर जेव्हा लोकं जाणार नाही हे ढोंगी बाबांकडे, तरी बाबा लोकांची हिंमत नाही आहे गोष्टी करायची. तर हा गुन्हा आपण तेव्हाच थांबवू शकतो, जेव्हा लोकं अवेअर होतील आणि लोकं जाणार नाही. या कायद्याबद्दल स्पेसिफिकली. आता कायद्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आणि अंधश्रद्धा याची सीमा कशी ठरवली गेली आहे किंवा कशा पद्धतीने याची भूमिका कायद्यामध्ये नमूद आहे? पहिली गोष्ट आपण या दोघांना एकमेकांशी तुलना करू शकत नाही. हो. मी पहिले सांगितलं हे कायदा रिलिजनच्या अगेन्स्ट नाहीये. हं. हे कायदा बाबांविरुद्ध किंवा अशा व्यक्तींविरुद्ध जे एक्सप्लॉइट करतात लोकांना अंधश्रद्धाच्या नावाने, त्यासाठी हे कायदा आलाय. हं. म्हणून धार्मिक आणि याचा काही ताळमेळच नाहीये. हं. तर तुलना करणं अजिबात मूर्खपणा असेल. हं. तुलना करूच शकत नाही आपण. आता प्रत्येक कम्युनिटीमध्ये आता ज्यूज बघा, ज्यूजमध्ये खूप मोठा प्रकार आहे. आपल्या कंट्रीमध्ये ज्यूज नाहीयेत, हं. पण ज्यूजमध्ये सुद्धा सुपरस्टिशन खूप चालतो. तर याची तुलना धार्मिकशी अजिबात नाहीये मॅडम. अघोरी आणि धोकादायक विधींना कायद्यामध्ये कशा पद्धतीने हाताळलं जातं? आता हे बघा मॅडम, विधी आणि हे आपण जर बघायला गेलो, तर मी जसं सांगितलं आपण, त्यात 2 गोष्टी मॅटर करतात, की पोलीस काय तपास करतायत? कुठल्या प्रकारचा पुरावा गोळा करतायत? कशा पद्धतीने गोळा करतायत? त्यांनाही कायद्याची तेवढंच ज्ञान असावं. हं. तरच तुम्ही एखाद्याला शिक्षा घडवून आणू शकता. अदरवाईज कायद्याचा बेनिफिट ऑफ डाऊट भेटून एखादा आरोपी ॲक्विट होऊ शकतो. निर्दोष होऊ शकतो. म्हणून खूप केअरफुली, खूप प्रामाणिकपणे एखादा तपासी अधिकाऱ्यांनी तपास करायला पाहिजे. आणि सरकारी वकिलींनी सुद्धा त्याला खूप गंभीरपणे घेऊन एखादा न चुकता ते केस चालवायला पाहिजे. आपल्या इथे सरकारी वकील खूप सक्षम आहे, ते करतातच. पण जर पोलिसांनी तपासच तसा गोळा केला नसेल, तर कोण काय करू शकतो? आता या कायद्यामध्ये 7 वर्षांची शिक्षा आहे. तुमची मागणी सुद्धा आहे, की कायद्यामध्ये बदल व्हावा किंवा येस, शिक्षेमध्ये बदल व्हावा. येस. परंतु आपण उदाहरण पाहिलं, मगाशी उल्लेख केला तसा आसाराम बापूचा. आसाराम बापूचा आता काही दिवसांपूर्वीच तो बेलवरती बाहेर आला. मेडिकल बिलवर मेडिकल आला. बेलवरती. परंतु तो पुन्हा एकदा अशा व्यक्तींना, अशा त्याच्या काही भाविकांना गोळा करतोय, पुन्हा त्या गोष्टीकडे जातोय. त्याच्यावरती कायद्याने अशी काही शिक्षा होऊ शकत नाही का? शिक्षा म्हणण्यापेक्षा तो त्या मीटिंगमध्ये काय करतोय हा इम्पॉर्टंट आहे. हं. जर तो मीटिंगमध्ये एखादा गुन्हा करत असेल, तर एफ-आय-आर होऊ शकतो त्याच्यावर. हा वेगळा भाग आहे. हं. दुसरा भाग एखाद्याला कंडिशन असा असला असता, की तो हे नाही करू शकत, तर त्यांनी केलं नसलं असतं. पण तेच सांगितलं, गोळा करणं, बोलणं तुम्ही प्रिझ्युम नाही करू शकत, तो गुन्हाच करतोय. हं.
7 एक्सेप्ट की तो असं काहीतरी कृत्य करायला पाहिजे. तरच आपण बोलू शकतो ना, तरच एफ-आय-आर होऊ शकते त्याच्याविरुद्ध. आता अशोक खरात प्रकरणामध्ये जे काही वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत, वेगवेगळे गुन्हे त्याच्यावरती दाखल होत आहेत. तर त्याच्यावरती म्हणजे अशोक खरातवरती कशा पद्धतीची कारवाई या प्रकरणामध्ये होऊ शकते? इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास सुरू आहे. तपास सुरू झाल्यानंतर जेवढे एफ-आय-आर आहेत, ते सर्व एफ-आय-आरमध्ये दोषारोप पत्र जातील. त्या दोषारोप पत्रामध्ये रिस्पेक्टिव्ह एव्हिडन्स म्हणजे पुरावा त्या प्रत्येक दोषारोपमध्ये जाईल. त्यानंतरच आपण ठरवू शकतो का त्याच्याविरुद्ध काय-काय एव्हिडन्स आहेत, काय-काय पुरावा त्याच्याविरुद्ध गोळा केला गेलाय. आता आपण प्रथमदर्शनी असं दिसतंय का हं. व्हिडिओ फुटेज आहेत. काही लोक आता मी ऐकलं होतं मध्ये का त्यांनी एका बिझनेसमॅनकडनं 5 कोटी रुपयांचं त्यांनी ते साप वगैरे दाखवून त्यांनी हो, ते हो. छळ केलेला छळ आहे. केला होता. तर त्याचं स्टेटमेंट ऑब्व्हियसली पोलीस घेतील, एंट्रीज बघतील, मनी ट्रेल बघतील, कुठल्या बँककडनं काय अकाउंट्स ते सर्व आता तपासाचा भाग आहे. आपल्याला आता टिप्पणी करणं बरोबर राहणार नाही. अर्थात. आता या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांशी त्याचे कॉन्टॅक्ट्स होते, राजकीय लोकांशी त्याचे कॉन्टॅक्ट्स होते, काही बडे चेहरेसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आता त्या लोकांवरती सुद्धा कारवाई होऊ शकते, की त्यांचा याच्यामध्ये त्याचे काही आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक संबंध जर निष्पन्न झाले तर? बघा मॅडम, जर त्या आर्थिक व्यवहार एखादा गुन्हा घडवण्यासाठी असेल, हं, तर गुन्हा दाखल होऊ शकतो. नाहीतर नाही. आता एक माणूस ठीक आहे, तो आता राजकीय लोक सर्वांना भेटतात. पण एखाद्या माणसाने समजा जर उद्या जाऊन मर्डर केला, हं, तर तुम्ही त्या राजकीय नेत्याला सुद्धा मर्डरच्या केसमध्ये टाकणार का? असं हं. नसतं. कॉमन मॅन किंवा प्रत्येक माणसाला अप्रोच करतात ते, राजकीय अधिकारी असतील किंवा कोणी असेल. त्याचा अर्थ ते सुद्धा यात आरोपी झाले असं नाहीये. पण एखाद्या जर अधिकाऱ्याने त्याचा प्रोपगेशन केलं असता, एखाद्याला पाठवलं असतं, की बाबा तू जा त्या बाबाकडे, तर मग या अंतर्गत, या कायद्याअंतर्गत तो बसला असता. आता त्या खराब प्रकरणामध्ये त्याची एक संस्था आहे शिवनिका नावाची. त्या शिवनिका नावावरती वेगवेगळे ट्रस्टीज आहेत. असं माहिती समोर आली होती, की त्या शिवनिका संस्थांच्या नावावरती त्यानं अनेक देणग्या सुद्धा मिळवल्या होत्या. आश्वासनं दिली होती, की शाळा उभारू, अपंगासाठी हे करू, ते करू, सगळ्या गोष्टी. परंतु गेल्या काही वर्षामध्ये तसं काहीच घडलं नाही. परंतु त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये मात्र वाढ होत गेली. काही वर्षांमध्ये खूप वाढ होत गेली. 2024 नंतर खरं तर ही वाढ होत गेली. मग ह्या गोष्टी इल्लीगल सुद्धा असू शकतात. तशा पद्धतीची कारवाई होऊ शकते. त्या ट्रस्टींवरती सुद्धा कारवाई होऊ शकते. होऊ त्याच्यामध्ये शकते. रुपाली चाकणकरांचं सुद्धा नाव आहे. मॅडम मी तेच बोललो. हं, मी कोणावर कार्यवाही होईल असं बोलत नाहीये. हं, पण माझं एवढंच म्हणणं आहे, का जर तपासामध्ये असा आढळून आला, हं, की एखाद्या व्यक्तीचा त्या गुन्हा घडण्यामागे काही संबंध होता किंवा त्यांनी ते पैसे स्वतःसाठी अपवाद केला आहे किंवा असेल, हं, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा किंबहुना असंही बोलू शकतो आपण, एखादी एफ-आय-आर समजा ईडीकडे गेली आणि ईडीच्या तपासात असं निर्देशनात आलं, हं. की यात मनी लॉन्ड्रिंग चालू होऊ शकते. हो. ह्या ट्रस्टमध्ये मनी लॉन्ड्रिंग सुद्धा होऊ शकतो. तर ईडी त्याचा दखल घेईल, हं, ई-सी-आय-आर लॉन्च करेल आणि ईडी तपास करू शकते. त्यात पी-एम-एल-एचे कलम ॲड होतील. हं. जर त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं असेल तर. कारण की काही-काही लोकं ट्रस्ट माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करतात. आता मला माहीत नाही पोलिसांचा काय तपास चालू आहे. हं. तपास पेंडिंग आहे. आत्ता बोलणं काहीतरी चुकीचं असेल. पण होऊ शकतो. एक काल्पनिक गोष्ट सांगतोय मी. जर मनी लॉन्ड्रिंग केली असेल तर. आणि तुम्ही जे कनेक्शन सांगतायत लोकांचं, फक्त कनेक्शन असणं इम्पॉर्टंट नाहीये. हं. जर त्यात पैशांचा अपवाद झाला असेल, मनी ट्रेल जे आपण बोलतो, त्या गुन्ह्यामागे जर मनी ट्रेल कनेक्शन आला तर जे कोण असेल त्याच्यावर योग्य ते कार्यवाही होईल. आता या खराब प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर एक एफ-आय-आर दाखल झाली. त्यानंतर 2 झाल्या, 3 झाल्या. आता हळू-हळू हा आकडा वाढतोय. जसे की उल्लेख केला की 150च्या वर व्हिडिओज आहेत. आता 150 लोकं तर एफ-आय-आर दाखल करायला येणार नाहीत. त्यातले काही लोकं समोर येणार. पण आतापर्यंत जसं की मगाशी सांगितलं की 10 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. आता त्याला पुन्हा पोलीस कस्टडी मिळाली आहे. पुन्हा त्याची जेलमध्ये रवानगी होईल. परंतु जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर किंवा तपास पूर्ण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हे दाखल झाले, तर त्या अनुषंगाने पुन्हा तपास होऊ शकतो? येस, व्हाय नॉट? हं. तपास येऊ शकते आणि त्याला जेलमध्ये आणून पोलीस कस्टडीमध्ये परत पोलिसांना तपास करण्यासाठी पोलीस कस्टडीसुद्धा भेटेल. आता नवीन कायद्याअंतर्गत पहिले काय होतं, फक्त अरेस्ट केल्यानंतर तुम्हाला पहिल्या 15 दिवस भेटायचा हं. तपास करण्यासाठी. पोलीस कस्टडी, कस्टडी. नॉट तपास. पोलीस कस्टडी फक्त पहिल्या 15 दिवस भेटायचा. पण आता हे नवीन जे कायदा आलाय, त्या नवीन कायद्यामध्ये 15 दिवसच आहे पोलीस कस्टडी. हं. पण पहिले 40 दिवस, जर 10 वर्षापर्यंत शिक्षा असेल, तर 40 दिवसामध्ये कधीही 15 दिवसांची कस्टडी
म्हणजे आज 5 घेतला, मग 5 दिवसानंतर परत 5 घेतला. असं करून 15 दिवसाची क्युम्युलेटिव्ह पोलीस कस्टडी 40 दिवसापर्यंत कधीही पोलीस देऊ शकतो. आणि जर 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल तर 90 दिवस. हं. 90 दिवसांमध्ये 15 दिवसाची जी पोलीस कस्टडी आहे, कधीही पोलीस घेऊ शकतो. तर जर चार्जशीट वगैरे फाईल झाला, तरी पोलीस त्या एफ-आय-आरमध्ये सुद्धा फर्दर इन्व्हेस्टिगेशन करू शकतात 173(8) प्रमाणे. आता या खराब प्रकरणामध्ये अनेक मंडळींकडून मोक्का लावण्याची मागणी होते. तर या प्रकरणामध्ये मोक्का लागू शकतो? मोक्का म्हणण्यापेक्षा मला असं वाटतंय, की ईडीचं जे मी अँगल आता एक्सप्लोर हं. केलं, ते बेटर राहील. बिकॉज एम-सी-ओ-सीमध्ये तुम्हाला गँग दाखवावं लागेल. हं. ऑर्गनाइज्ड क्राईम, की यामध्ये अजून यांची टोळी होती. हं. ते आतापर्यंत समोर आलं नाहीये, की यांची टोळी आहे. टोळी आहे. हे हं. टोळी म्हणून काम करतात असं नाही आलं, किंवा एखादी पीडित जे आहे ते असे नाही बोल की यांची टोळी होती. हं, एक हं. जण मला पाठवायचा, मग हा आमच्यावर शोषण करायचा, मग एक जण व्हिडिओ काढायचा. असं जर त्यांचा टोळी असेल ना, हं. तर मोक्का लागू शकतो. आता प्रथमदर्शनी तर मला दिसलं नाही, पण तसे काही पुरावा आले तर मोक्का सुद्धा लावू शकतो. पोलीस लावू शकतात मोक्का सुद्धा. हो. पण मला वाटतं ते पी-एम-एल-एच अँगल आपण जशी ट्रस्टबद्दल हं, सांगितलं, हं, हं. ते मनी ट्रेस आउट करायला पाहिजे. पोलिसांना हे एफ-आय-आर ईडीमध्ये पाठवायला पाहिजे. तर ईडी याची चौकशी करू शकतात. ई-सी-आर दाखल करू शकतात. मोक्का अंतर्गत सध्या तरी काय मला वाटत नाहीये का टोळी समोर आली नाहीये हं, म्हणून. हं, हं, हं. ह्यामध्ये 2 चार्जशीट हं. लागतात हं. मोक्यामध्ये. पहिलेचे 2 गुन्हे. आता ते याच्यावर दाखल झालंय नो डाऊट. पण मोक्या अंतर्गत ऑर्गनाइज्ड क्राईम, हं. कंटिन्यूइंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी, हे काही गोष्ट आहेत जे आता सध्या तरी दिसत नाहीयेत. आता हं. आपला हे प्रश्नाचं उत्तर देतो, हं. की याचा ऑब्व्हियसली जिथं कायदा आहे तिथं मिसयूज सुद्धा होतो. हं. आता नागपूरमध्ये एक प्रकरण घडलं होतं. नागपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध अशी एफ-आय-आर केली होती, का ती मला आणि माझ्या पूर्ण फॅमिली म्हणजे माझ्या परिवाराला मारण्याच्या उद्देशाने, ती बाहुली असते ना, हं. लिंबू बाहुली, त्या बाहुलीवर त्यांचं नाव लिहिलं होतं आणि ते त्याच्या रूममध्ये होतं आणि एक बाल्कनीमध्ये होतं. बाल्कनी म्हणजे म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी आणि त्याच्या रूममध्ये म्हणजे त्याला मारण्यासाठी. त्यांनी त्याचा ते व्हिडिओ वगैरे केला. त्यांनी गुन्हा दाखल केला, एफ-आय-आर झाली. पण तपासात त्याशिवाय दुसरं काही दिसलं नाही म्हणून उच्च न्यायालयाने ते एफ-आय-आर क्वॉश केलं, रद्द केलं. तर काही लोकं खोटं गुन्हा सुद्धा घडून दाखल. आणू शकतात. हं, हं, हं. माध्यम प्रतिनिधी म्हणून या प्रकरणांमध्ये कशी भूमिका असली पाहिजे किंवा किती महत्त्वाची भूमिका या प्रकरणांमध्ये असते? खूप मोठी भूमिका असते. हं. म्हणून मी म्हटलं, की खूप सावधपणे एकाने एका गोष्टीला प्रस्ताव किंवा आपण जेव्हा दाखवतो, त्यात काही गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनाने सुद्धा आपल्याला जरा बाळकायला पाहिजे आणि लक्ष ठेवायला पाहिजे. आता एक सामान्य माणूस म्हणून किंवा वकील म्हणून शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातली ब्लर लाईन ही कशी ओळखली जावी? खूप सिंपल आहे. हं. श्रद्धा म्हणजे काय? मी एखादा देव आहेत, मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ही माझी श्रद्धा आहे. पण एखादा माणूस जर देवाचा धाक दाखवून माझ्याकडनं पैसे घेत असेल का मीच देव आहे, तर ही अंधश्रद्धा आहे ना. मिक्स करतायत लोकं. त्यांना तुलना करत म्हणजे त्यांना सेपरेट करता येत नाही या हं, गोष्टींना. हं. याचा खूप मला जरा वाईट वाटतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदेशीर पातळीवरती कोणत्या गोष्टी केल्या जातात? सध्या एक व्हिजिलन्स ऑफिसर आहे. हं. बाकी काहीच केलं जात नाही. अच्छा. माझ्या मते लीगल एड कॅम्प घ्यायला पाहिजे. हं. अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे. आपल्या माध्यमातून लोकांना बोलून त्यावर जरा चर्चा करायला पाहिजे. आणि मी जसं आपल्याला म्हटलं, आपल्या देशात हे तेव्हाच कमी होणार जेव्हा लोकांना विश्वास होईल का अंधश्रद्धा म्हणून काहीच नाहीये. अदरवाईज हं. हे कधी न संपणारा विषय आहे. वाढतच जाणार. आता चालूटोणा किंवा अघोरी विरोधी कायदा आहे. परंतु या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत का, की ज्याच्यामुळे अशा घटना घडतात आणि त्या त्रुटी जर असतील, तर त्या कोणत्या आहेत? त्रुटी म्हणता येणार नाही. हं. पण त्यात रूल्स नाहीयेत. हं. त्या रूल्स आतापर्यंत आपल्या गव्हर्नमेंटनी बनवलं नाहीये. रूल्स ते बनवणार होते, पण रूल्स यायला पाहिजे. थोडं अजून स्ट्राँग करायला पाहिजे आणि पनिशमेंट वाढवायला पाहिजे. आणि त्या डेफिनिशनला जरा एक्झॉस्ट म्हणजे अजून थोडासा त्याचा ॲम्बिट वाढवायला पाहिजे. जे मी शेड्यूल बोलत होतो आपल्याला 2(1)B, हं. त्या शेड्यूलमध्ये अजून काही गोष्टी करायला पाहिजे ॲड, असं माझं वैयक्तिक मत आहे. कोणत्या सुधारणा केल्या पाहिजे ॲज अ वकील म्हणून? सुधारणा म्हणजे कसं आहे, आता असे काही गोष्टी जे त्या शेड्यूलमध्येच दिलं नाहीये. हं. पण याचा अर्थ हे नाही का ते अंधश्रद्धा नाहीये.
आपण इंटरप्रेट करू शकतो नो डाऊट. पण काही-काही गोष्टी आता एक्झाम्पल्स ज्या आता हळू-हळू वाढतायत. त्यामध्ये एक्झाम्पल आपण बोलूया. काही-काही त्यात चांगलं उदाहरण आहेत नो डाऊट शेड्यूलमध्ये. पण काही-काही असे पण आहेत जे नाही लिहिलेलं आहे. आता प्रत्येकजण प्रत्येक ते लिहू शकत नाही. पण शिक्षा तरी वाढू शकतात असा माझा एक वैयक्तिक मत होतं. सर, खूप छान माहिती दिलीत तुम्ही थँक यू. अंधश्रद्धा आणि जादूटोणा या कायद्याविषयी. आपल्यासोबत होते गणेश गुप्ता, ज्यांनी आपल्याला अंधश्रद्धा, जादूटोणा आणि अघोरी कायद्याविषयी माहिती दिली. आत्ता अशोक खरात प्रकरण या संदर्भामध्ये खूप चर्चेत आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहणं तर महत्त्वाचंच असेल.